राजा बनो, शासक बनो, नायक तो बनो, कब तक मांगोगे यार, देने वाले दायक तो बनो, संविधान तो लिखा है तुम्हारे बाप ने मगर तुम संविधान चलाने के लायक तो बनो. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, पण 77 वर्षापासून गांधी आणि गोळवलकर आणि हेडगेवाराची माणसं चालवताय. काय बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची सगळी माणसं मेली आहेत? काय आम्ही आमचे प्रधानमंत्री बनवू शकत नाही, मुख्यमंत्री, आमदार, खासदार? अरे 2-4 आमदार नाही बनवू शकत? काल परवा पोलीस कस्टडीमध्ये सरकारनं सोमनाथ सूर्यवंशीचा परभणीमध्ये खून केला आणि एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये आमच्या सरपंचाचा खून झाला. सरपंचासाठी या महाराष्ट्राची विधानसभा बंद पडते, सगळेची सगळे आमदार तिथं संघर्ष करतात, मुख्यमंत्र्याला धाऱ्यावर धरतात, न्याय देण्यासाठी त्याच्यासाठी बोलतात. आता तुमच्यासाठी एखादा तरी आमदार आहे का विधानसभेत बोलणार की आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या? ही व्यवस्था इतकी निगरगट्ट आहे, गेंड्याच्या कातडीची आहे. सोमनाथला जाऊन आता 2-4 महिने होत आहे. परभणीपासून मुंबईला गेली पायी लोक, परंतु अजून एकाही पोलिसावर गुन्हा दाखल नाही. पोस्टमार्टम म्हणताय पोलिसांनी मारलं, इंजुरीमुळे मृत्यू झाला. सगळी कागदपत्र पोलिसांच्या दिशेने आहेत, पण पोलिसांवर अजून एफआयआर नाही, आत्ता पण नाही आहे. आणि जर मग आम्हाला या देशात न्यायच मिळत नसेल तर केवळ आम्ही उदो करणे, प्रशंसा करणे बाबासाहेब आंबेडकरांचा कितपत योग्य आहे? प्रशंसा हा वेगळा भाग आहे. सरांनी सांगितलं की टाळ्या वाजवणे, घरी जाणे, हा काय आपला धंदा नाही. मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, एखाद्यानं येऊन चांगलं भाषण करणे, तुम्हाला वाटलं आम्ही लय चांगली जयंती केली, काहीच अर्थ नाही. म्हणून बांधवांनो, याच्यातून आम्हाला समजून येणं गरजेचं आहे की आज सध्या जे वातावरण चालू आहे, या वातावरणाला जर छेद द्यायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्हाला जिवंत ठेवणं फार गरजेचं आहे, पेरणं फार गरजेचं आहे. काल परवा महात्मा ज्योतिराव फुलेंवर जो पिक्चर येणार होता, 11 तारखेला तो रिलीज होणार होता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं.